की मलाही ते खूप सरप्रायझिंग होतं आणि मलाही ते खूप कन्फ्युजिंग होतं की हा अदरवाईज जेव्हा गेमच्या व्यतिरिक्त माझ्याशी बोलायला यायचा, माझ्याशी बोलायचा, तर खूप काइंडली, खूप छानपणे असं बोलायचा आणि खूप तारीफ करायचा की तुला खरंच व्यक्ती खूप ओळखता येतात, तू खूप इंटेलिजंट आहे, तुला किती व्यवस्थित नॉलेज आहे गोष्टींचा वगैरे वगैरे. आणि गेममध्ये जाऊन तो मला नॉमिनेट करायचा. मग नॉमिनेट केल्यानंतर पुन्हा मलाशी येऊन व्यक्त व्हायचं की "अरे यार, हे गेमसाठी मला करावं लागतं. हां, मी नाही आहे, मला वाईट वाटतं." तर मला खूप कन्फ्युजन व्हायचं आणि मी त्याला म्हटलेही आहे एकदा, की माहीत नाही मला ते म्हणजे सगळे एपिसोड्स बघितले नाही, किती दाखवलं गेले काय मला माहीत नाही आहे, की "तू खूप कॉन्ट्राडिक्ट करतोय. तुझं माझ्याशी बिहेवियर व्हर्सेस तू जो गेममध्ये करतोय. तर मला खरंच कळत नाही नेमकी तू काय आहेस?" आणि एखाद्या व्यक्ती तुम्ही म्हणता की मला ही व्यक्ती खूप आवडते, ही खूप जेन्युइन आहे. तर तुम्ही अशा व्यक्तीला आपल्या जवळ ठेवाल का नॉमिनेट करून घराच्या बाहेर पाठवाल? तर ते मला शेवटपर्यंत कळलं नाही आहे त्याचं. मला असं वाटतं की ते ग्रुप डायनॅमिक्ससाठी आपल्या ग्रुपच्या लोकांना फेवर करण्यासाठी किंवा आपल्या ग्रुपच्या लोकांचं मन जिंकण्यासाठी त्यांनी मला नॉमिनेट केलं आहे, असं मला वाटतं.